नाशिकमधल्या सभेतून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर देखील टीकेचे बाण सोडले। शिंदेंचे कट्टर राजकीय वैरी गणेश नाईकांनी केलेल्या एफएसआय घोटाळ्याच्या आरोपाचा धागा पकडून उद्धव ठाकरेंनी गणेश नाईकांना शिंदेंना पाडण्याचं चॅलेंज देऊन टाकलेलं आहे। भविष्यकाळामध्ये ही सगळ्या बस्त्या ह्या राहण्यालायक राहणार नाहीत, बजबजपुरी त्याच्यात निर्माण होईल। देवेंद्र फडणवीसांना मी एकदा प्रश्न विचारला होता, तर त्यांनी म्हटलं की मधल्या काळामध्ये मी बनवला गणपती, यांनी बनवला मारुती, म्हणजे 1900 नंतर। आता कोणी बनवला त्याचा शोधाचा प्रश्न आहे। पण एक मी सांगतो की ज्या पद्धतीनं हा FSI वाढला आहे, इतक्या जर बांधकाम झालं तर या शहरामध्ये गाड्या सायकल नाही चालत जायला सुद्धा धक्के द्यायला लागतात। गणेश नाईक पूर्वाश्रमीचे आपलेच, बघा गंमत कशी आहे। हा मिंदे कोण? पूर्वाश्रमीचा आपलाच। आता गद्दार गणेश नाईक पहिले आपलेच, त्यांच्या दोघात लागले आता। आणि गणेश नाईक म्हणतायत, त्यांचा सरळ आरोप केलाय नव्या मुंबईमध्ये FSIचा घोटाळा या मिंद्याने केलाय। आणि जर भाजपने परवानगी दिली तर या मिंद्याचा टांगा उलटा करतो। मग गणेश नाईकांना सांगायचं की ते टांग्यात बसता कशाला, टांग्यात टांग तरी घाला, नाही तर टांगा तरी पालटा करा। टांगड्यात टांगडं घालायचं आणि तरी सुद्धा टांग्यात बसायचं। अरे पाडा ना उलटा। म्हणजे हीच लोक सांगतायत की कशी अभद्र युती आहे, समविचारी अभद्र लोकांची समविचारी यांची ही युती झालेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।